विविध भारती पुणे. ठळक बातम्या. नीट परीक्षेतील गैरप्रकारांच्या ठपक्यानंतर राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं संबंधित 1563 विद्यार्थ्यांच्या नव्यानं पुन्हा घेतलेल्या परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आले आहेत. हे निकाल पाहण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. exams.nta.ac.in/neet या ठिकाणी लॉग इन करून विद्यार्थी आपल्या गुणपत्रिका घेऊ शकतील असं संस्थेनं कळवलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी भाजपा कार्यकारी समितीची व्यापक बैठक येत्या 14 तारखेला पुण्यामध्ये होत आहे. राज्य भाजपासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच मुंबई दौरा करून राज्यभरातल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आपल्या सहयोगी पक्षांसमवेत एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय त्यामध्ये घेण्यात आला. या कार्यकारी समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर तसंच मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या आगरी कोळी भवन इथं आज सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी आज नाशिकमध्ये अंबड औद्योगिक वसाहतीमधल्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी 8 पासून सुरू आहे. जगभरातल्या टेनिसप्रेमींचं आकर्षण असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धांना आजपासून लंडनमध्ये सुरुवात होत आहे. आज पहिल्या दिवशी कार्लोस अल्काराझ याचा मुकाबला एस्टोनियाच्या मार्क लाजेल याच्याशी होणार आहे. भारताचा टेनिसपटू सुमित नागल यंदा या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून पुरुष एकेरीचा त्याचा पहिला सामना सर्बियाच्या मिओमिर केस्मानोव्हिक याच्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडन या जोडीचा मुकाबला फ्रान्सच्या एड्रियन मनरेयो आणि जिओवानी पेच्ची यांच्याबरोबर होणार आहे. बोपण्णा आणि एबडन जोडी गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचली होती. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून